नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, भेंडेगुरुजी यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. मॅथ 1मधील चॅप्टर 1 लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल पूर्णपणे आपण या ठिकाणी सविस्तरपणे 1.1 ते 1.5 पर्यंत संपूर्ण आपण संग्रह घेतलेला आहे उदाहरणं. परंतु आता शेवटी त्या प्रकरणामधील अतिशय महत्त्वाचे उदाहरण ते तुम्हाला मी आता या ठिकाणी लिहून देत आहे. प्रॅक्टिस सेट 1.1मधील एक्झाम्पल दिलेलं आहे. कम्प्लीट द फॉलोइंग ॲक्टिव्हिटी पाहून घ्यायचं तुम्ही. त्या दुसरा आहे सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशनमध्ये एक्झाम्पल 1, 2, 7, 8. त्याचप्रमाणे प्रॅक्टिस सेट 1.2मधील फर्स्ट कम्प्लीट द फॉलोइंग टेबल म्हटलं पहिलं आणि दुसरं. त्यानंतर डिटर्मिनंट. त्यानंतर प्रॅक्टिस सेट 1.3 म्हटलं फिल इन द ब्लँक्स विथ करेक्ट नंबर. दुसरा नंबरचा एक्झाम्पल आहे फाइंड द व्हॅल्यू ऑफ द फॉलोइंग डिटर्मिनंट. एक्झाम्पल घ्या त्यातले 1, 2, 3. तिसरा एक्झाम्पल आहे सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन बाय युझिंग कॅम्बस रूल. एक्झाम्पल 1, 2, 3, 4. हे साधारणतः मी महत्त्वाचे गणित तुम्हाला या ठिकाणी दिलेले आहे. तरी तुम्ही जास्तीत जास्त मी जे दिलेले गणित आहे त्यावर जास्तीत जास्त फोकस करा जेणेकरून आपल्याला चांगले मार्क पडेल. त्यानंतरसुद्धा मी तुम्हाला सांगू इच्छितो पहा तुम्ही या ठिकाणी आपल्याला त्यानंतर प्रॅक्टिस सेट 1.4 प्रॅक्टिस सेट 1.4. प्रॅक्टिस सेट 1.4मधील फर्स्टमधलं एक्झाम्पल फर्स्ट अँड सेकंड. त्यानंतर प्रॅक्टिस सेट 1.5. वर्ड्स प्रॉब्लेम आहे. वर्ड्स प्रॉब्लेममधील एक्झाम्पल 1, 2, 3 and 4. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला कॅम्बस रूलच्या सहाय्याने एखादं इक्वेशन दिलं राहील आणि त्या ठिकाणी आपल्याला फाइंड द व्हॅल्यू ऑफ x, dx, dy हे आपल्याला या ठिकाणी काढायचे आहे. तर एखादं इक्वेशन राहील या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे. प्रॉब्लेम सेट 1 म्हटलं 4चं गणित. टू सॉल्व x + y = 3, 3x - 2y - 4 = 0 by determinant method find d, dx and dy. तर विद्यार्थी मित्रांनो, दोन इक्वेशन दिले राहील. त्या इक्वेशनच्या सहाय्याने तुम्हाला फाइंड द व्हॅल्यू ऑफ डीचा फॉर्म्युला वापरायचा. कोएफिशियंटच्या किमती टाकायच्या. त्यानंतर dx विचारलं असेल तर dxच्या सुद्धा किमती टाकायच्या फॉर्म्युला वापरून. dy विचारलं असेल dyच्या किमती टाकायच्या. त्यानंतर तुम्हाला विचारू शकते फाइंड पुन्हा विचारू शकते फाइंड x and y. कॅम्बस रूल काय? कॅम्बस रूल आहे x = dx/d
अँड वाय इज इक्वल टू dy अपॉन डी. हे फॉर्म्युले लक्षात ठेवायचे. अँड पुट द व्हॅल्यू ऑफ dx अँड डी टाकायचं, सिम्प्लिफिकेशन करायचं, अशानुसार आपल्याला एक्सची व्हॅल्यू मिळेल. आणि वायची किंमतसुद्धा dy ची किंमत टाकायची, डीची किंमत टाकायची, सिम्प्लिफिकेशन करायचं, अशा प्रकारे वायची किंमत निघेल. अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे हा. डिटर्मिनंट अतिशय महत्त्वाचा आहे. कॅमस रूलसुद्धा महत्त्वाचा आहे. त्यानंतर आपल्याला टेबल तयार करणे, इक्वेशनच्याद्वारे टेबल तयार करणे, ह्या जे प्रॉब्लेम आहे हे तुम्हाला परीक्षेमध्ये येत असतात. आणि त्यानुसार तुम्ही इथे या ठिकाणी आपल्याला एक्झाम्पल मॅथ 1 म्हटलं चॅप्टर नंबर 1 या ठिकाणी आपल्याला समाप्त झालेला आहे. लिनियर इक्वेशन इंटू व्हेरिएबल सविस्तर पद्धतीने मी तुम्हाला या ठिकाणी शिकवून दिलेलं आहे. तरी तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो काही समजलं नसेल तर कमेंटमध्ये मला सांगा, मी तुम्हाला त्याचं निराकरण करेल. आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अगदी झालेला व्हिडिओ असते, आपल्याला लेक्चर असते, त्या लेक्चरचा जो व्हिडिओ तयार केलेला असतो तो सुद्धा तुम्हाला त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेला असतो. तर विद्यार्थी मित्रांनो, सविस्तर असा प्रकार मी तुम्हाला या ठिकाणी समजून दिलेला आहे. तर या माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर्स करा, लाईक्स द्या आणि कमेंट जास्तीत जास्त प्रमाणात लिहा, म्हणजे मला जेणेकरून समजायला येईल का तुम्हाला हे गणित समजले किंवा नाही समजले, त्याबद्दल मला सुद्धा माहीत होईल. आणि या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, आपला आता प्रकरण एक समाप्त झालेला आहे. त्यानंतर आपण सेकंड नंबरचा एक चॅप्टर नंबर 2 आपण स्टार्ट करूया. धन्यवाद. थँक्यू.